गुगलवर सर्च करायचं आहे pmsuryaghar.government.in हे. याला क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारची वेबसाईट आपल्याला इथे दिसेल. ह्या वेबसाईटवर सगळ्यात अगोदर सबसिडी स्ट्रक्चर याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपण माहिती बघू शकता की आपल्याला या योजनेचा कशा प्रकारे फायदा होणार आहे. रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कारण इथं आपलं अकाउंट नसेल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट हे आपण सध्या राहतो त्या गावचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. तर आपण इथे डिस्ट्रिक्ट निवडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला सिलेक्ट डिस्ट्रीब्युशन कंपनी, म्हणजेच उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र इलेक्ट्रिकल स्टेट बोर्ड हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला लाईट बिलवरचा जो ग्राहक क्रमांक असतो तो इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर नेक्स्ट करायचा आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पुढच्या साईडला बघू शकता इथं खालच्या साईडला तुम्हाला प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर पुढच्या साईडला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारेल. तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकून घेऊया आपण अगोदर. त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला क्लिक टू सेंड मोबाईल OTP यावर क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा व्यवस्थितपणे आपल्याला भरून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खालच्या साईडला ऑप्शन आलेला असेल आपल्याला लॉग इन म्हणून, सबमिट म्हणून. सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला इथं मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन झालेला आहे. आता आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इनवर क्लिक करायचं. तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. खालच्या साईडला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा भरून घ्या. तो कॅप्चा भरल्यानंतर खालच्या साईडला OTPवर म्हणजे नेक्स्टला क्लिक करा. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला 2 डॉक्युमेंट लागणार आहेत. एक इलेक्ट्रिसिटी लाईट बिल आणि दुसरं बँकेचे पासबुक. तर ते तुम्ही तुमच्याकडे जर सध्या असेल तर तुम्ही ते ह्याच्यामध्ये 400 KBच्या आत अपलोड करायचं आहे. समजा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लाईट बिल हे MSCBच्या साईटवरून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारचं स्ट्रक्चर आलेलं आहे. डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट. हे डिटेल्स ऑटोमॅटिक तुमच्या लाईट बिलवर जे आहेत त्या डिटेल्ससहित आलेले आहेत. तर ते बघायचे आपल्याला, व्यवस्थित चेक करायचं आहे. खालच्या साईडला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी डिटेल्स हे दिलेले आहेत. त्यानंतर उप डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं जे आहे ते. त्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला लाईट बिलचा नंबर दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं किती म्हणजे व्होल्टेज आहे, सध्या तुम्हाला किती सप्लाय भेटलेला आहे ते डिटेल्स इथे येतील. तर क्लिक सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर कंपनी म्हणजे घर कोणचं आहे, आपल्या कॅटेगरी ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मंथली किती लाईट बिल येतं ते निवडायचं आहे. स्क्वेअर फूट जागा आहे, तुम्ही किती स्क्वेअर फूटवर हे करणार आहात ते किती इन्व्हेस्ट करणार आहात ते टाकायचं आहे. नंतर तुम्हाला या अशा प्रकारचं दिसेल, त्याला सबसिडी किती आहे, कॉस्ट किती आहे, हे सगळे दिसेल तुम्हाला डिटेल्स. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या पहिल्याच्या पानावर म्हणजे पेजवर यायचं आहे. पहिल्याच्या पेजवर यायचं आपल्याला. तिथं आल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला मॅपवर आपलं ठिकाण निवडायचं आहे. तर आता मित्रांनो इथं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, इथं सगळ्यात सोपी स्टेप त्यांनी दिलेली आहे. इथे सर्च करण्याचं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या गावाचं नाव किंवा तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव डायरेक्ट इथे सर्च करू शकता. तुम्ही डायरेक्ट सर्च केल्यानंतर तिथल्या साईडला नाव येईल, तुम्हाला तालुका येईल आणि जिल्हा येईल. तो क्लिक केल्यानंतर बरोबर तुमचं ते लॉंगिट्यूड आणि ॲटिट्यूड ते बरोबर तिथल्या साईडला येईल.
त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करायचं आहे. तुम्हाला इथं आपलं इलेक्ट्रिसिटी बिल डाउनलोड करायचं आहे, जे 400 KB कमी साईज असली पाहिजे. तर आता आपण इथं लाईट बिल अपलोड करूया. अगोदर फायनल सबमिशन असं ऑप्शन दिसेल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ह्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुढच्या साईडला तुमच्या बँकेचे डिटेल्स येतील आता सगळे. म्हणजे तुम्हाला बँकेचं कसं म्हणजे बँकेतर्फे तुम्हाला कोणची बँक पाहिजे. आता यानंतर आपल्याला बँक निवडायची आहे. तर त्यासाठी अगोदर बँक निवडते वेळेस तुमची जी बँक आहे किंवा तुम्हाला ज्या खात्यावर पैसे पाहिजे सबसिडी, ते बँक इथं निवडायची आहे. तर आपण इथं बँक निवडलेली आहे. त्यानंतर तिथं खालच्या साईडला ॲप्लिकंटचं नाव व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर तिथं IFSC कोड हा व्यवस्थित टाकायचा आहे आणि बँक अकाउंट नंबर हा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे बँकेचं पासबुकचा फोटो किंवा PDF तयार करून तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. आणि इथं सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे सबमिट. ह्या सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर हे तुमची फायनल स्टेज असेल. ह्याच्यानंतर तुमचं नंतर पुढे प्रोसेसिंग होणार आहे. यानंतर पुन्हा मग तुम्ही बघू शकता इथं आपण सबमिट केलेलं आहे. यानंतर आपण इकडल्या साईडला करंट स्टेटस आपलं लाईव्ह दिसणार आहे. तर तुम्ही तिथे करंट स्टेटस आपलं चेक करू शकता की आपली प्रोसेसिंग कुठेपर्यंत आलेली आहे. तर मित्रांनो, ही होती भारत सरकारची नवीन स्कीम. तर तुम्हाला आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा